नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 19 डिसेंबरला म्हणजे आज जो जिल्हा परिषदेचा पेपर झाला होता त्यामध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा उपयोग तुम्हाला पुढच्या पेपरला नक्की होणार आहे। मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, उज्जैनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, उज्जैनी धरण हे भीमा नदीवर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे, कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कळसुबाई शिखरची उंची किती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मत्स्य क्रांतीचा रंग कोणता आहे? तर मत्स्य क्रांतीला नील क्रांती असं म्हटलं जातं मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यातील जे काही करंट अफेअर्स होते त्याच्यावर 4 प्रश्न विचारण्यात आले होते। आता ते प्रश्न कोणते आहेत ते आपल्याला मिळाले नाही। जर तुम्हाला जर ते प्रश्न माहिती असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कोणते नोव्हेंबर महिन्यामध्ये करंट अफेअर्सवर प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? तर याचं उत्तर आहे, लोकमान्य टिळकांचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मंगळवेढा यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो पण प्रश्न आपल्याला काही मिळाला नाही, पण मंगळवेढा यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 96वे मराठी साहित्य संमेलन कुठे झाले? तर याचं उत्तर आहे, 96वे मराठी साहित्य संमेलन हे वर्धा या ठिकाणी झाले होते आणि त्याचे अध्यक्ष हे नरेंद्र चपळगावकर हे होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बुचर बेट कोठे आहे? तर याचा उत्तर आहे, बुचर बेट हे मुंबई या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे, राष्ट्रीय मत्स्य विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोदी हे कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत? तर मित्रांनो, मोदी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आहेत। मित्रांनो, या प्रश्नावर थोडा डाऊट आहे की मोदी हे कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, पण माझ्या माहितीनुसार हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे हे कुलगुरू आहेत। जर तुम्हाला याचं उत्तर जर चुकीचं वाटत असेल तर त्याचं योग्य उत्तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, जमीर हे माजी राज्यपाल कोणत्या राज्याचे होते? तर जमीर हे माजी राज्यपाल हे 4 राज्याचे होते, त्यामध्ये महाराष्ट्र होतं, गोवा होतं, गुजरात होतं आणि ओडिसा, म्हणजे ह्या 4 राज्याचे ते राज्यपाल झालेले होते। आता ऑप्शनमध्ये यापैकी कोणतं विचारण्यात आलं होतं त्याप्रमाणे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।